बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. माहेर पुणे ते सासर इचलकरंजी हा प्रवास, खट्टा मिठा प्रवास. श्रीमती लक्ष्मी विष्णू शिंदे यांचा होणार सन्मान. श्रीमती लक्ष्मी विष्णू शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1945 रोजी पुणे येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण 7वी पर्यंत झाले. 1957 मध्ये विष्णू ज्ञानदेव शिंदे यांच्याशी झाला. पती विष्णू हे इचलकरंजी नगरपालिकेत नोकरीला होते. लग्नानंतर लक्ष्मी या उत्तम गृहिणी म्हणून कुटुंब सांभाळत होत्या. 3 मुली, 2 मुले अशी 5 अपत्ये आहेत. पहिली मुलगी पुष्पलता विवाह झाल्यानंतर मिरज येथे सासरी आहे. दुसरी मुलगी भारती कोल्हापूर येथे सासरी आहे. तिसरी मुलगी उज्ज्वला इचलकरंजी येथे वास्तव्यास आहे. मुलगा मुरलीधर रेशन दुकान चालवत आहे. तर दुसरा मुलगा गोपाळकृष्ण इचलकरंजी नगरपालिकेत नोकरी करत आहे. पती विष्णू शिंदे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेत 30 वर्ष नोकरी केल्यानंतर डिसेंबर 1993 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. पती विष्णू शिंदे यांचा 9 ऑगस्ट 2000 मध्ये मृत्यू झाला. यानंतर त्या कुटुंबातील 2 सुना नातवंडे यांच्यात रममान होत असत. कुटुंबाला एकत्र ठेवण्यात त्यांचे मार्गदर्शन असते. पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या सासूबाई व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे यांच्या मातोश्री आहेत. पोलीस ऑफ इंडियाशी बोलताना श्रीमती लक्ष्मी शिंदे यांनी थोडक्यात आपला परिचय दिला. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ. रजनी शिंदे सोबत संपादक डॉ. युवराज मोरे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? लक्ष्मी विष्णू शिंदे. आपला जन्म? पुण्यात. आपलं शिक्षण? पुण्यात. किती शिकलात? 7वी. 7वी. आपल्या वडिलांकडचं नाव? द्रौपदी शंकर पोटे. शंकर पोटे. आपलं लग्न कुठल्या साली झालं? 60ला. बरं. तिथून इथं इचलकरंजी मध्ये आलात लगेच? लगेच आलो. हा. बापू कुठे होते कामाला? नगरपालिकेत. नगरपालिकेत. मुलं आपल्याला? 3 मुली, 2 मुलं. हा. मोठी मुलगी कुठे असते? मिरज. 2 नंबरची? कोल्हापूर. आणि 3 नंबरची? इचलकरंजी. इचलकरंजी. आणि मुलगा आता मोठा मुलगा आहे. त्याचा व्यवसाय काय आहे? दुकान, रेशन दुकान. रेशन दुकान. आणि 2 नंबरचा मुलगा? नगरपालिकेत. नगरपालिकेत. बरं, आपला प्रवास सांगताय का थोडक्यात? बाबांबरोबरचा कसा झाला, बापूंबरोबरचा संसार? हा. हे बस शेकत. आनंदात झाला? आनंद. लग्न झाल्यानंतर आपल्याला काही त्रास झाला? थोडाफार त्रास. हा. तरीही थोडक्यात सांगा. मुलं नव्हती तोपर्यंत झाला. अच्छा. मुलं नव्हती तोपर्यंत झाल्यानंतर. लग्न झाल्यानंतर किती वर्षांनी मूल झालं आपल्याला? 4 वर्षांनी. 4 वर्षांनी झालं. आई, आपल्या माहेरकडची कशी होतं आपलं? आपल्या माहेरकडचं कसं होतं? चांगलं होतं. हा. तरी पण बाबा माहेरकड आपले वडील काही काम करत नव्हते. भाऊ काम करत. भाऊ किती होते? 7 जण. 7 जण. आणि बहीण? मी एकटी. मग तिकडचे तुमचे भाऊ ते? 4 आहेत आता. हा. 4 आहेत आणि 3 वारले. अच्छा. आणि इकडचं कसं होते? सासरे वगैरे तुमचे, सासू? बरे, चांगले होते. कसं होतं त्यांचं वागणं? तिकडच्या तुमच्या माहेरच्यातल्या आणि इकडच्या सासरमध्ये तुम्हाला काय फरक झाला? फरक. तरीही तिकडचं आणि इकडचं वागण्यात लय फरक बाई. तरीही लय फरक. आणि मग इकडे सासरचे तुमचे दीर वगैरे आहे की? किती आहेत? एक आहेत का ते आता? आहे की. जाऊबाई आहे. बरं, आताच तुमचं कसं काय आहे? तुमची मुलं, सुनू, नातरुंड सगळे व्यवस्थित आहेत. होय. मुलं बघतात तुम्हाला? बघतात. सुना कशा आहेत तुमच्या? चांगले आहेत. नातरुंड सगळे चांगले. हा. मुलग्याला किती तुमच्या मुलं आहेत?
मोठ्या मुलगा मिस्टर गेल्यानंतरचा तुमचा प्रवास कसा होता? आनंद. तुम्ही कसं चालवलं घर? मी कुठे चालवलं? मग मुलांनी चालवलं. हा, मग त्याच्यानंतरचं तुमची राहणीमानी, हा? तुमच्या राहण्यामानात काय फरक? मुलांनी कसा लक्ष दिला तुमच्याकडे? हं? आता हाय असं राणी म्हणे आपल्या प्रवास मुलांना चांगलं चालते. चांगली साथ दिली. तुमच्यावर असं कुठलं हे पडलं नाही नाही घराचं? नाही. मुलं मोठी होती, मोठी त्यांनी सगळं ते बघितलं. हा. ओके. आणि काय थोडं सांगणार आपण? काही नाही, हं? सगळं व्यवस्थित चांगलं होतं. चांगलं आहे. चालेल. नमस्कार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.